तर परत माझा सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. तर भावांनो, मी आहे सध्याला दापोली बसस्थानाच्या समोर उभा आणि इथून आपल्याला जायचं आहे माता रमाई यांच्या स्मारकाकडे, म्हणजे त्यांच्या गावी वननला. आणि तसं तुम्हाला माहिती आहे की मी दापोलीला आलो होतो. दापोलीमधील जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे घर आहे ते बघण्यासाठी. आणि ते घर मी बघितलं, तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघितला असाल. आणि ते घर बघून फार मला मन नाराज झालं, कारण की त्या ठिकाणी काहीच डेव्हलपमेंट नाही आहे. पण इथल्या गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कळालं की या ठिकाणी तर जास्त करून डेव्हलपमेंट नाही आहे, पण वननला ज्या ठिकाणी माता रमाई यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झालेली आहे. तुम्ही ते सुद्धा एक वेळेस नक्कीच बघा. तर इथून आपण जातो आता वननला. इथून वनन 5 ते 6 किलोमीटर आहे. तर आता बघूया, आपण आत्ता आपली जर्नी इथून स्टार्ट करूया. बघू लिफ्ट मागून लिफ्ट कोणी देतं आहे की नाही इथं, ते सुद्धा एक मुद्दा आहे. तर भेटतो तुम्हाला आता रस्त्यावरच. आता हा आहे दापोलीतील बस स्टॉप. इथं काही लोकल्स वगैरे दुकान वगैरे आहेत, असे पानाचे आहेत, असे लोक सर्व उभे आहेत या ठिकाणी. तर हा रस्ता जातो समोर वननला. शेअरिंग ॲटोसुद्धा आहे तिथं. आणि इकडनं जर बसस्टॉपवरून जर तुम्ही इकडे खाली गेला तर इकडं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दापोलीमधले घर. ते या रस्त्याने सरळ खाली गेल्यानंतर तुम्हाला ते बघायला मिळेल. हे अशा प्रकारे दापोलीतील बसस्टॉप आहे, बघू शकता. आणि हा एक सिंगल रोड आहे, याच रोडाने सर्व काही जातं. अरे ठीक आहे. काय काजू आहेत काय? शंभरचे ना 200चं वाटा लावला. 100 द्या, 200 एक घ्या. हे पण 200 असं काय? हो, लावून द्या. हा कच्चा काजू आहे. हो बरोबर आहे. मोजून घ्या. तिथे 100 बी आहे. 100 आहे. मी तर पहिल्यांदा बघतोय. दापोलीतील बसस्थानाच्या बाजूला कच्चे काजूसुद्धा विकत आहेत. आणि मी पहिल्यांदा बघितलेले कच्चे काजू, मी आतापर्यंत बघितले नव्हते. तर असो, चला आपण निघू आता वननला. हाच रस्ता जातो आहे सरळ वननसाठी. तर निघतो सध्या इथून. आता थोडं समोर जाऊया. समोर गेल्यानंतर बघूया लिफ्ट ट्राय करून. लिफ्ट मिळेलच आपल्याला. फार भयंकर ट्रॅफिक आहे आणि मी जातो आता रस्त्याने वननकडे. समोर गेल्यानंतर लिफ्ट ट्राय करू, कारण की हा बसस्टॉपचा इलाका आहे, त्याच्यामुळं जास्त करून लोक इथं थांबत नाहीत, जोराने निघतात समोर. समोर गेल्यानंतर ट्राय करणार आहे आपण लिफ्टसाठी, बरोबर. तर भावांनो, तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघता हे कमेंट करणं मात्र विसरू नका. आणि आपल्याला अजून भरपूर प्रवास करायचा आहे. तर महाराष्ट्रामधील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जायचं आहे आपल्याला, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला आहे. आता आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहोत सध्याला, दापोलीकडून आपण निघतो आता वननला, ज्या ठिकाणी माता रमाईचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे, त्याचं मूळ गाव आहे. तर आपण आता तिकडे निघतो आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रवास करायचा म्हणजे तुम्हाला लालबरी बघायला मिळणार. बघू शकता लालबरी, हां इशत नाही. तर आपण आता वननकडे निघतो आहे. ऊन एकदम भयंकर आहे. मी सुद्धा तुम्हाला ब्लॅक दिसणार थोडाफार, पण तसा मी गोरा आहे. पार्ट ऑफ जॉब. उपजिल्हा रुग्णालय दापोली. तर भावनो, वननला जात असताना हे एक चौक लागतो, बघू शकता अशा प्रकारे आहे. या चौकांचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. आणि या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे, पण सध्याला याची दुर्दशा बघा, पूर्ण घाण झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला फार धूळ लागलेली आहे या ठिकाणी चौकामध्ये बघायला मिळते आपल्याला. अशा प्रकारे हा चौक वननकडे जाता वेळेसच तुम्हाला चौकामध्ये लागेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लागेल. आणि या समोर जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं असं भव्य स्मारक उभारण्यात आलेलं आहे. अत्यंत सुंदर आहे, बघू शकता. ओपन आहे वाटतं, चला मध्ये तरी जाऊया. छान प्रकारे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. मध्ये जाऊन बघूया एक वेळेस.
हा प्रवेश आहे. कृपया प्रदानातले इथे काढावे. मतलब शूज वगैरे बाहेर काढण्यास सांगताय. काढतोय की हो दादा, आम्ही बाहेरच काढतो. सदर आयोजित सूचना, इथे खाद्यपदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे. आता इथे धूम्रपान वगैरे मनाई आहे. चांगला आहे. बघू शकता भावानो, अशा प्रकारे आहे. हे जस्ट वननला जाता वेळेस एक चौक लागला तुम्हाला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्या चौकांच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचं असं भव्य स्मारक उभारण्यात आलेलं आहे. समोरून दर्शवतो आणि फार मोठं आहे, एकदम भयंकर, एकदम फार लांबून दिसतं आहे. बघू शकता अशा प्रकारे आहे स्मारक. माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल. बघू शकता भावांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू फार भव्य आहे. स्मारकांची हाईट पण भरपूर मोठी आहे. तर अशा प्रकारे आहे. बघू शकता. राजांना मुजरा करा. फार छान असं सुंदरीकरण केलेलं आहे भावांनो. बघू शकता एका महापुरुषांच्या समोर फार सुंदरीकरण व्यवस्थित झालेलं आहे आणि एका महापुरुषांच्या नावाने इथं चौक उभारण्यात आलेला आहे आणि त्या चौकाला फार धूळ लागलेली आहे. अत्यंत छान आहे सुंदरीकरण केलेलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक भव्य आहे. तर चला भावांनो, निघूया आपण. आपल्याला जायचं आहे वननला. असेच काही प्लेसेस आढळलेच छोटे मोठे, तर आपण ते नक्कीच कवर करत चालूया. कारण की आपण ह्या भागामध्ये पुन्हा कधी येणार कधी नाही मला माहिती नाही. त्याच्यामुळे जितकेही छोटे मोठे स्थळं आहेत ते आपण कवर करत जाऊया. म्हणजे कसं तुम्हालासुद्धा बघायला मिळतील की या भागामध्ये अजूनसुद्धा बघण्यासारखे प्लेसेस आहेत. मग ते छोटे का असून आपण ते बघायला हवे, बरोबर ना. तर भावांनो, आता निघूया आपण वननला. आता मी बघू शकता भावांनो, यार हे फुटपाथ आहे चालण्यासाठी, एकदम छानपैकी बनवलेलं आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये ना भावांनो, जास्त करून हे विटा वापरत नाही आहेत. हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे मोठे मोठे असे दगड आहेत, रेड स्टोन, त्यांनी पूर्ण बांधकाम केलेलं आहे आणि फार मजबूत आहे हे. बघू शकता भावांनो, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. का रे बाळा, वननला जाण्यासाठी कुठला रस्ता आहे? हात जातो का? वननला जाण्यासाठी रस्ता कोणता जातो? हात जातो का? हां, तर चला भावांनो, निघूया वननला. तुम्हाला भेटतो आता मी समोर एखाद्या व्यक्तीकडून लिफ्ट मागून. A few moments later. तर भावांनो, या चौकामधून आपल्याला वननला जाण्याचा रस्ता मिळणार आहे. आता इकडनं कुठं जायचं मला माहिती नाही. रिक्षा भाऊला विचार. दादा, वननला जाण्यासाठी रस्ता कोणता आहे? हा जातो का? इथून किती अंतर आहे? 4 किलोमीटर आहे का? ठीक आहे, ठीक, धन्यवाद. तर इथून भावांनो 4 किलोमीटर आहे वनन. आता समोर गेल्यानंतर बघूया, कोणी जर लिफ्ट दिली तर लिफ्टने जाऊ, नाही तर मग आपण पायीच निघूया. पण वननला जाण्यासाठी रस्ता तर फार गावामधूनच वाटतो मला, कारण की मोठे मोठे असे बिल्डिंग्स वगैरे आहेत. बघू शकता, हे अपार्टमेंट जस्ट बांधताय वाटतं, फार मोठे मोठे आहेत. पण हे गावामधनं रस्ता आहे वाटतं मला, असं तरी वाटतंय. इथं तर मला डॉगीज भाई पण दिसलेत. डॉगीज भाईची पूर्ण गँग आहे. उगीच माझ्या वाकाड आहे डॉगीज भाई. आता माझ्या पाठीमागे मी जेव्हा येत होतो या चौकामध्ये, तेव्हा एक ताई स्कूटी चालवत होत्या आणि फार रस्ता खाली आहे बरं का समोर, पण ते माझ्या पाठीमागे आहेत आणि मला हॉर्न मारायचे आहेत. आणि मला त्यांना टर्न मारायचं होतं वाटते. तर मला म्हणते, तुम्हाला कळत नाही का मी हॉर्न मारते ना? अगं म्हटलं, ताई रस्ता पूर्ण खाली आहे मी. हो नाही, मला तिकडे जायचं लेफ्ट राईट साईडला. म्हटलं जावा. तर आता निघतोय आपण वननकडे जातोय. आता बघूया समोर गेल्यानंतर लिफ्ट जर मिळाली तर ठीक, नाहीतर मग 4 किलोमीटरचा प्रवास आपल्याला पायीच करावा लागणार आहे. अशा प्रकारचा मुद्दा आहे. आणि ऊन फार झालेलं आहे. तर उन्हामध्ये मला आता
मी एक तर हातामध्ये ग्लोव्हसुद्धा घातले नाही. बापरे, इथं 2 आहेत. 1 मिनटं, आता मला विचारावं लागणार आहे. दादा, इथं काय विकतात? मासे विकतात. ताई, इथं वनंदला जाण्यासाठी रस्ता बनला आहे. हा समोरचाच आहे का? ओके ओके. ह्याच रस्त्याने मला समोर जायचं आहे. म्हणजे कसं, इथं 2 मार्ग होते, तर विचारलेलं बरं म्हटलं. उगाच दुसरीकडे जायचो आपण. इथे ATM कार्ड, दापोली अर्बन. ठीक आहे. तर 4 किलोमीटरचा रस्ता आहे. मला तर नाही वाटत की इथून कोणी आपल्याला लिफ्ट भेटेल म्हणून, कारण की फार गावामधून नाही. तरी जाऊया, बघू काय होतं ते. ऊन तर लागतं मला, पण करावं लागणार, कारण की आपण निघालो आहे बाहेर. आणि इथून भावांनो, दापोलीमधून म्हणजे नियर बाय तुम्हाला सर्व बाबासाहेबांचे हिस्ट्रिकल प्लेसेस जे आहेत, ऐतिहासिक स्थळं आहेत, ते बघायला मिळतील. मग जे महाड पण इथून जास्त दूर नाही आहे. महाड इथून 60 किलोमीटर आहे. आंबेडवे पण जवळच आहे. ठीक आहे. आणखीन दापोलीचं का, दापोलीतलं घर तर आपण बघितलंच. म्हणजे प्रत्येक जी जागा आहे ही जवळपासच आहे. तर भावांनो, आता समोर मी तुम्हाला चौकामध्ये गेल्यावर पुन्हा भेटतो, कारण की लिफ्ट घ्यावं लागणार आहे. 4 किलोमीटर जायचं आहे आपल्याला, बघू शकता. तर मी भावांनो सध्या रस्त्यानेच आहे. 1-2 बाईक गेली, लिफ्ट वगैरे मागितली, पण लिफ्ट वगैरे काही मिळाली नाही. तर म्हटलं थांबल्यापेक्षा हळूहळू समोर गेलेलं बरं. तर भावांनो, वनंद काय अजून 2.5 किलोमीटर आहे वाटते, कारण मी चालतो जे कंटिन्यू. इथं चौकामध्ये थांबतोय थोडा, बघूया. इथं थांबतोय. आणि आपल्याला काही रिक्षाने जायचं नाही. आपण ट्रॅव्हलिंग जे करतो आहे हे आपण लिफ्ट मागून करतो आहे. त्याच्यामुळं आणि बजेट पण, कारण की पूर्ण महाराष्ट्र फिरायचं आहे आपल्याला. बजेट नाही माझं तेवढं, कारण की आता तुम्हाला माहिती आहे मी पूर्ण जॉब वगैरे सोडला आहे. आणि हो, ज्या कोणी भावाला थोडीफार हेल्प करायची असेल माझी, जेणेकरून मलासुद्धा प्रोत्साहन मिळेल की अजूनसुद्धा आपण ट्रॅव्हल करू शकतो. कारण की बघा, माझ्याकडे आता तेवढं बजेट नाही आहे की मी पूर्ण महाराष्ट्र ट्रॅव्हल करेन. समोर जात आहे का? अच्छा. त्याच्यामुळं मी थोडा लिफ्ट मागून ट्राय करतो आहे की लिफ्ट जिथपर्यंत मिळेल तिथपर्यंत गेलेलं बरं. पण बघा, या रिक्षा वगैरे जात आहेत. त्याच्यामुळे मी लिफ्ट मागूनच ट्रॅव्हल करतो आहे. आणि हो, ज्यांना कोणाला हेल्प करायची असेल ना माझी, तर स्क्रीनवरती तुम्हाला स्कॅनर दिसते. स्कॅनरला स्कॅन करून तुम्ही मला हेल्प करू शकता. तर इथं थोडा थांबतो, फार थकलो आहे आता. बघतो एखादा लिफ्ट वगैरे कोणी दिलीस तर. लांब आहे खूप. अच्छा, नाही मी ॲक्च्युली ट्रॅव्हल करतो आहे लिफ्ट वगैरे मागूनच. ओके ओके, चालते. विचारा कोणाला तरी सांगतील वाटतं. चला, धन्यवाद. आपलं नाव साहेब? विशाल साबळे. विशाल साबळे. मी पण साबळेच आहे ना. होय काय? कुठचं गाव? माझं गाव बुलढाणा जिल्हा, बुलढाणा. तालुका सिंदखेड राजा. होय काय? माझं नाव चैतन साबळे. चला भेटूया. तर चला, साबळे साहेबांनीसुद्धा आपल्याला लिफ्ट दिली इथपर्यंत. इथनं मला समोर जायचं आहे. मी पण साबळे, ते पण साबळे. तर जिथपर्यंत लिफ्ट भेटली तिथपर्यंत घ्यावी, कारण की ट्रॅव्हलिंग ना इझी नाही आहे. बरोबर, तुम्हाला जिथपर्यंत लिफ्ट मिळते तिथपर्यंत नक्कीच घ्या, म्हणजे कसं तुम्हाला प्रवास थोडा सोपा होईल. तर आणि काय भावांनो, 2 किलोमीटर जायचं आहे, पण थोडा थांबतो राव. अरे बा, माकडं वगैरे आहेत वाटते. थोडा थांबतो, पाणी वगैरे घेतो, कारण की ट्रॅव्हलिंग जे आहे
ही फक्त बघणाऱ्यासाठी एकदम छान वाटतं की अरे यार हा तर मस्त फिरतोय, नवीन नवीन जागेवरती फिरतोय, नवीन नवीन जागा बघतोय. पण चॅलेंजेस इतके आहेत ना भावांनो, कारण की तुम्हाला ट्रॅव्हलिंग स्वतः करायचं आहे, तुम्हाला तुमचं ओझं स्वतः उचलायचं आहे, तुम्हाला तुमच्या जेवणाची सुविधा स्वतः बघायची, तुम्हाला रात्री कुठं थांबणार त्याची सुविधा तुम्हालाच करायची. असा गेम आहे सध्याला. ऊन एकदम भयंकर आहे. आणि इकडं एक गोष्ट नोटीस केली मी, आपल्याकडे शिमगा संपला की लगेच पूर्ण वाळायला चालू होतं. इतकं इकडं हिरवगार आहे भरपूर, बघू शकतो पूर्ण हिरवगार आहे, पूर्ण एकदम माकडं वगैरे झाडावरती, पूर्ण परिसर हिरवा आहे पूर्ण. पण ऊन पण तसं भयंकरच आहे. तर इथं थांबतो 5 मिनटं, बघतो कोणी लिफ्ट जर दिली तर इथनं परत लिफ्टने जाऊया. आणि भावांनो, चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वनंदा जात आहे का? येऊ द्या की मग मला. दुसरी सुद्धा लिफ्ट मिळाली. आपलं काय नाव दादा? धनंजय भाऊ. इकडनं समोर यावं लागेल ना? 200 मीटरवरती पण नाही. ठीक आहे धन्यवाद. तर धनंजय भाऊनी सुद्धा आपल्याला लिफ्ट दिली इथपर्यंत. बस 200 मीटरच आहे म्हणे, पोचलास. तर भाऊनं अशा प्रकारे ट्रॅव्हलिंग करावं लागते. तुम्हाला लिफ्ट वगैरे मागून सर्व ठिकाणी जे एक्सप्लोअर करता करता तुम्हाला तुमच्या लोकेशनपर्यंत जावं लागतं. कारण की तुम्ही जर तुमची जर फायनान्शियल कंडिशन एकदम स्ट्रॉंग असेल, एकदम तुमचा बेस स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्ही सेल्फ ट्रॅव्हलिंग तुम्ही करू शकता की नाही आता मला कोणाचीच गरज नाही आहे आणि मी माझा स्वतःचा वैयक्तिक ट्रॅव्हलिंग करणार. मग तुमच्या पॉकेट तुमचं गरम पाहिजे, तुमचं बँक बॅलन्स चांगलं पाहिजे भरभक्कम, कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये तुमचा आडमा पैसा जाणार. ठीक आहे. पण तुम्ही जर एक माझ्यासारखे सोलो ट्रॅव्हलर असाल की तुम्हाला एकदम बजेट ट्रॅव्हलिंग करायची, तर तुम्हाला लिफ्ट मागावं लागणार, अनोळखी व्यक्तींसोबत तुम्हाला संवाद घालावा लागणार, त्यांची कल्चर असो किंवा त्यांचं जे लोकल आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती पाहिजे. आणि महाराष्ट्रात जर ट्रॅव्हलिंग करणार तुम्ही आणि तुम्ही जर एक मराठी व्यक्ती असणार तर तुमच्यासाठी सर्व इझी आहे, काहीच विषय नाही. थकलो भाई, पूर्ण पराडा आहे भाई, हा वरती चढतोय पाठीवरती वजू घेऊन, पुन्हा भयंकर आहे. अरे वा, इथं आंब्यांची सुद्धा झाडं आहेत. एखादा आंबा वगैरे घेऊया म्हणजे खाता खाता जाता येईल. बघू शकता, आई शपथ. भावांनो, आंबे गावाकडं तर जे व्यक्ती मला गावाकडून बघतात त्यांनी तर खाल्लेले असतील, कारण की कच्चे आंबे मीठ आणि लाल मिर्च पावडर लावून छानपैकी खायची मज्जा येते. तर भावांनो, चला आता तुम्हाला सरळ भेटतो माता रमाई यांच्या स्मारकाजवळती. भावांनो, माता रमाई स्मारकाकडे जाता वेळेस एक महत्त्वाचं झाड आपल्याला बघायला मिळाले. हे आहे बघा काजू. आई शपथ, मी पहिल्यांदा बघतो काजूचं झाड. आणि हे बघा माझ्या हातामध्ये हा काजू आहे, हा काजू आहे, काजू. अरे वा, हे खाऊ शकतात का नाही मला माहिती नाही, पण याच्यामधला काजू तर खातात म्हणा. काजू खावा का नाही मला त्याचा प्रश्न पडला आहे. हे गोड असणार का नाही, मी काय खाणार नाही. पण तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा की हे फळ आपण खाऊ शकतो का, फक्त हे बी खाऊ शकतो. कारण की मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदा बघतो आहे काजू. अरे वा,
काजू आहे काजू. भरभक्कम आहे बघा, पार भरभक्कम, भरपूर मोठं झाड आहे. आणि इतकं मोठं झाड असतं काजूचं मला माहीत नव्हतं. आई शपथ पूर्ण पिकलेले आहेत. बघा बघा, लाल 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 आहेत सर्व. हे बघा हे बघा हे बघा, आहे का झाडाला लागलेले पूर्ण काजू आहे भाई. आणि इकडं भरपूर म्हणजे भरपूर काजूचे काय म्हणतात त्याला झाड आहेत, भरपूर असंख्य आहेत. मोजता येणार नाही इतके काजूचे झाड आहेत मला बघायला मिळाले. तुम्ही भावांनो हा काजू खाल्ला आहे का कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि हे फळ जे खाऊ शकतो का मला सांगा, म्हणजे जाता वेळेस मी एक आता तरी ट्राय करेन. तर भावांनो फायनली आपण आलो आहे वनंदला, माता रमाईचं जे गाव आहे त्या गावी. आणि बघू शकता इथं पर्यटन लोक पण भरपूर आलेले आहेत. हे मेन प्रवेशद्वार आहे माता रमाई स्मारक वनंद, अशा प्रकारे आहे बघू शकता.